पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सुपर डुपर मॅच चालू आहे. एका साइडला टीम आदिवासी सैनिक तर त्यांच्या अगेन्स्ट डीएस साईप्रेमी. पहिला बॉल लेट्स प्ले भाऊ साठी अनिल साठी होता. पहिला चेंडू अक्षय सावंतच्या माध्यमातून फेकला होता. संघ मालकाच्या मुखामधून शब्द येतील गुड बॉलिंग. पहिला चेंडू चांगल्यारीत्या हाताळला गेलाय अक्षय सावंतच्या माध्यमातून. अनिल थोराड साठी पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. दरम्यान नेक्स्ट बॉल यावेळेस देखील चांगला चेंडू. यावेळेस स्कोरवर टप्प्याचा बॉल अजून एक बॅक टू बॅक दुसरा फेकला डॉट. यस शांतता राखायची आहे. हॅलो समालोचन कक्षामध्ये थोडीशी शांतता राखायची आहे. 12 प्रतिनिधी देखील असतील. लॉंग ऑफला फटका सजवला होता. अलॉंग दी कार्पेट बॉल निघून गेला. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील पैकी करतील दरम्यान एकच धाव. यावेळेस संघाचं अकाउंट ओपन केलं जाईल एका धावेने. त्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. भाऊला आणलं जाईल स्ट्रायकर एंडला ऍज अ एक्वायर ऑलराऊंडर खेळाडू भाऊ चव्हाण. अक्षय सावंत टू भाऊ. कोलर टप्प्याचा बॉल मिस टायमिंग होत आहे परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये भाऊला मिळतंय जीवदान आणि बॉल निघून गेलाय अलॉंग दी कार्पेट. पंच गणेश बोरसे सांगतील इट इज अ 4 चौकार. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती ओव्हर द रोप सीमा रेषा पार डीप कव्हरला ठोकलाय चौकार. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आलेत भाऊ चव्हाणच्या बॅटमधनं. यावेळेस थोडस महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय सावंतच्या माध्यमातून परंतु कौतुक केलं जाईल. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्या. दरम्यान पुढील चेंडू शेवटचा चेंडू षटकातील अक्षय सावंत तयार भाऊसाठी. यावेळेस देखील अलॉंग दी कार्पेट फटका सजवला गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील एका टप्प्यावरती. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील पैकी करतील. दरम्यान एकच धाव मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली चेंडूपैकी देखील पाहायला मिळाली. दरम्यान एक धाव खर्च केली गेली शेवटच्या चेंडूवरती. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलं जाईल. षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहू शकाल ऑन स्क्रीन. कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता 10 धावा. हॅलो यस व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन देखील झालंय. पाहू शकाल सकाराम मोंडुला साहेबांचं देखील शुभागमन झालंय. मॅनेजर आहेत टीडीसी बँक कसारा ब्रँच मॅनेजर आहेत टीडीसी बँकेचे मॅनेजर माननीय श्री सकाराम मोंडुला साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी शुभ स्वागत करतोय आयोजन समितीच्या वतीनं. सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस फटका चांगला आहे. फुल्ललेनचा बॉल होता. मयूर सावंत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि मयूर वरती यावेळेस आक्रमण केलं गेलं. बॅटची आतली कडा घेऊन बॉल निघून गेलाय फाईन लेग रिजनला अलॉंग दी कार्पेट. पहिल्या चेंडूवरती आलाय मयूर सावंतच्या गोलंदाजीवरती 4 चौकार. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सकाराम मोंडुला साहेबांच्या सोबतीला पाहू शकाल अनंत बांगारा साहेब देखील आहेत. त्यांचं देखील शुभ स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे. जज करतायत खूप लांबवरनं धावतायत. ओ क्या बात आहे. 100% एफर्ट्स मात्र राहिले आहेत मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. शिवम आहे त्या ठिकाणी. शिवमच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. धावत होते खूप दूरवरनं धावत होते. काव कॉर्नरवरनं डीप मिड विकेटला धावत होते परंतु झेल देखील कॅरी करता आला नाहीये. परंतु धावा रोखल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील चांगला फटका अलॉंग दी कार्पेट परंतु चेंडूला स्टॉप केलं गेलाय. डीप इंडो केला. कुठल्या प्रकारची धाव नाही. यावेळेस धावफलक मात्र शांत ठेवलं गेलं आहे. मयूर सावंतच्या माध्यमातून 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत.
6 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. दरम्यान पुढील चेंडू मयूर सावंत तयार पुन्हा एकदा भाऊ चव्हाण साठी. हाफ ट्रॅकर बॉल अर्ध्या पिच वरती पिचिंग मिस टायमिंग आहे परंतु जज करता येणार नाही आहे कारण उलट्या दिशेला धावत आहेत आणि एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग उचलतील पैकी करतील. दरम्यान 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 च्या मदतीनं पुढे सरकली जाईल जाऊन पोहोचेल 18 आकड्यावरती. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गडी गमावला नाहीये. DS स्पोर्ट्स साई प्रेमी संघाकडनं फलंदाजी करत असताना अनिल थोराड आणि त्याच्या सोबतीला भाऊ चव्हाणला पाहू शकाल. यावेळेस देखील चांगला फटका आलाय भाऊ चव्हाणच्या बॅट मधनं 4 धावांसाठी. असं अर्ध्या पिच वरती पिचिंग बाउन्स जास्त पाहायला मिळाला आणि या जास्त बाउन्स वरती मात्र एक टॅप शॉट पाहायला मिळाला भाऊच्या बॅट मधनं. 4 धावांसाठी चौकार. 4 च्या मदतीने धावफलक पुढे सरकत जाईल 22 आकड्यावरती. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल आहे परंतु मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील पैकी करतील. दरम्यान डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. एकच धाव खर्च केले गेले शेवटच्या चेंडूवरती. मयूर सावंतचा विचार केला गेला तर 6 चेंडू फेकत असताना 13 धावा खर्च केल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारचा अवंतर चेंडू होताला नाहीये मयूर सावंतनं. यावेळेस षटक गेल संपुष्टात. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. त्या सूचना येते प्रेक्षकांसाठी त्या वडाच्या झाडाखाली ज्या गाड्या लागल्या आहेत त्या थोड्या बाजूला लावायच्या आहेत कारण तिकडे पाणी पिण्याचा जाण्यासाठी रस्ता आहे तो मोकळा करायचा आहे. वडाच्या झाडाखाली गाड्या लागल्या त्या थोड्या बाजूला करायच्या. मित्रांनो सहकार्य करा कारण गावकऱ्यांना तिकडे पाणी आणायला जावं लागतं. सूचना येते ऑफिशियलच्या माध्यमातून राजू बांगड सर असतील त्यांच्या माध्यमातून देखील सूचना येते. वडाच्या झाडाखाली ज्या गाड्या लागल्या त्या थोड्या बाजूला करा. तिकडे पाणी प्यायला जायला रस्ता आहे मित्रांनो. पाणी आणायला जायला लागतं. थोडस बाजूला घ्यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या षटकात आणण्यासाठी 2 P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पाहू शकाल. 23 या आकड्यावरती 12 चेंडू फेकत असताना 23 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजीच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती कॅमेरामॅन एनकडनं पंचांच्या उजव्या बाजूनं षटकात जाईल अक्षय सावंतच्या माध्यमातून. यावेळेस भाऊसाठी अक्षय तयार. कोलर टप्प्याचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. मिस टायमिंग होता परंतु एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तक पे दस्तक देत और दिरब सीमारेषा पार ठोकलाय भाऊ चव्हाण. 4 चौकार. हॅलो सूचना येते वडाच्या झाडाखालनं गाड्या काढायच्या मित्रांनो. शाईन गाडी आहे 8391 गाडी बाजूला घ्यायची मित्रांनो. 8391 गाडी मित्रांनो शाईन गाडी आहे बाजूला घ्या. सूचना येते रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्क करू नये. सूचना येते रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्क करू नये. सहकार्य करा. चला DS स्पोर्ट्स जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टायमिंग काउंट केला जाईल. चला स्पीडअप करा भाऊ चव्हाण. आपण स्पीडअप करायचा आहे कारण आपण उशीर केला तर मात्र पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब करायचा नाही आहे. पुन्हा एकदा अक्षय तयार होईल भाऊसाठी. पहिल्या षटकामध्ये भाऊनं अक्षयनं 10 धावा खर्च केला गेला होता. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दरम्यान नेक्स्ट बॉल भाऊसाठी. यावेळेस पडल्यानंतर वलन घेणारा चेंडू ऑफ कटर चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर वलन घेताना पाहायला मिळाला. भाऊला बीट करून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. अक्षय सावंतच्या माध्यमातून डॉट चेंडू हाताला गेला मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करताना पाहायला मिळाला अक्षय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल मिस टायमिंग आहे का पाहावं लागेल परंतु नाही आहे.
चेंडूनं उंची जास्त, लांबी देखील जास्त गाठली आहे. बॉल निघून गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं. दोन क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मस्तक पे दस्तक देत बॉल निघून गेलाय. ओव्हर द रोप, सीमारेषा पार, ठोकलाय सिक्सर. 6 धावा. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. भाऊ आणि त्याच्या सोबतीला अनिल थोराडला पाहू शकाल. जास्तीत जास्त स्ट्राईक भाऊकडे ठेवण्याचा प्रयत्न भाऊच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस मिस टायमिंग आहे. गोलंदाज अक्षय सावंत, चुकी होणार नाहीये. येथील चेंडू खाली आणि एक चांगला विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिली सफलता अक्षय सावंतच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. अक्षय सावंत यावेळेस मात्र भाऊ चव्हाणला माघारी टाकण्याचं काम केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. भाऊ बॅक टू द पवेलियन जात असताना चांगली बॅटिंगचा नजराना पेश केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू फेस करत असताना 32 धावेंचं योगदान भाऊचं लागलं मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकाला 32 धावा जमा करण्यात मात्र वैयक्तिक 32 धावांवरती खेळत होता भाऊ. 13 चेंडू फेस करत असताना 32 धावेंचं योगदान लाभलं गेलं स्कोर काढला. दरम्यान अक्षयच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळालं. भाऊला बाद करण्यात यश आलंय. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा अक्षय तयार होईल. नवीन बॅटर तन्मय बांगरे, मॅन फ्रॉम उमसे उंबरमाळी. अर्ध्या पिच वरती पिचिंग आणि या पिचिंगला मात्र क्षमा नाहीये. हा ट्रॅकर बॉलचा खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला तसा टोकलाय. पहिला चेंडू फेस करत असताना तन्मय भांगरेनं एक दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा अक्षय तयार होईल गोलंदाजी मार्कवरती तन्मय भांगरेसाठी. यावेळेस लेग बिग बॉल सरळ जाऊन पायावरती यादायलाय. लेग बिग फोरची विकेट असती तर नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळालं असतं, परंतु लेग बिग फोरची विकेट नाही आहे. याच कारणाने पंच सांगतील लेग बिग फोरच्या लेग बायच्या मदतीने एक धाव ऍड केली आहे स्कोरबोर्ड वरती. धाव फलक पाहू शकाल. 3 षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 40 धावा. चला लगेच ड्रिंक्स घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. हॅलो, चला कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हरेज करायचं आहे. स्वागत केलं जाईल, स्वागत समारंभ केला जाईल मान्यवरांचा. नक्कीच उपस्थित मान्यवर पाहायला मिळत आहेत. सखारामजी मोंडोळे साहेब, टीडीसी बँक मॅनेजर कसारा. विनंती करतोय नक्कीच मायेची उबदार प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सर्वांचं नक्कीच स्पर्धेचा आहे मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन नक्कीच मोंडोळे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. यस, आपण आलात या स्पर्धेला नक्कीच शोभा वाढवली. धन्यवाद सखारामजी मोंडोळे साहेब, टीडीसी बँक मॅनेजर कसारा. त्यानंतर विनंती करतो नक्कीच संतोषजी शेंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. युवा सेना आडगाव तिकडे पाहिलं जातं. विनंती करतो संतोषजी शेंडे आपण सुद्धा यायचं आहे. अनंत बांगारे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती केली मंडळाच्या वतीने नक्कीच त्यांचं सुद्धा नक्कीच सुस्वागत केलं जाईल. नक्कीच पाहू शकाल मायेची उबदार शाल नक्कीच पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन नक्कीच दिला गेलाय. नक्कीच हे सत्कार केला जातोय. त्यानंतर जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स स्थितीमध्ये जुळले गेले. इथं तोप झळकते आहे. शहापूरची तोप मात्र कॉम्बॉक्स मध्ये धडकते आहे. आता हरिजी पुंजारी सर, थँक्यू. यस, तन्मयसाठी मेजवानी आहे. लगातार 3 षटकारासाठी 501 रुपये. वैभव धात्रक साहेबांच्या माध्यमातून पहिलाच आलाय. यावेळेस तन्मय बांगरे थांबेल त्याचं नाव काय? तन्मय बांगरे मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर नाव. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती समीर मेंगालला पाहू शकाल. कॅमेरामॅन एन कडनं सँडी
उर्फ सॅन्डी म्हणून त्याची ओळख आहे. समीर मेंगाल असा सॅमी म्हणून ज्याची ओळख आहे असा समीर मेंगाल आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. तन्मय भांगरेच्या माध्यमातून पहिला षटकार आलाय. षटकार हॅट्रिक साठी. मात्र यावेळेस काव्य स्पोर्ट्स तांबलमाडकडनं देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि वैभव धातरक साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस गुड बॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलाय? एक तेरी तो एक मेरी. एक चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस समीरच्या माध्यमातून परफेक्ट वाईड यार्डकर टॅप करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ गेलाय. बॉल निघून विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा समीर तयार. यावेळेस हा ट्रॅकर बॉल फिरवून फटका सजवला गेलाय. घुमर शॉट बनावं लागेल. बॉल निघून चाललाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक बिग बिग षटकार. 6 धावा. विकेट हॅट्रिक साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काव्य स्पोर्ट्स चांबडमाळ आणि सर्व खेळाडू. त्याचप्रमाणे सिक्सर हॅट्रिक साठी देखील कॅश प्राइज आहे. काव्य स्पोर्ट्स चांबलमाड कळणं आणि वैभवजी धातरक साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा तन्मय भांगरेसाठी सिक्सर हॅट्रिक साठी आहे. बघा भगवे पट्टीच्या बाहेर जर कोणी आयवा झेल पकडला तर राजू बांगड यांच्याकडनं 101 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी देखील. परंतु यावेळेस समीर वरती दबाव असेल. मागच्या चेंडूवरती षटकार आलाय. या चेंडूत कुठेतरी चांगला हाताळण्याच्या नादामध्ये वाईट चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉल. यस थोडीशी माफी मागतो. टॉप 4 मध्ये आयवा झेल साठी पैसे लावले जातील. आयवा झेल साठी राजू बांगड सांगतायत आता नाहीये. टॉप 4 च्या मॅचेस ज्या वेळेस चालू होतील त्यावेळेस मात्र आयवा झेल साठी 101 रुपये दिले जाईल. टॉप 4 च्या ज्या वेळेस मॅचेस चालू होतील त्यावेळेस. यावेळेस देखील मिस टायमिंग आहे. जज करताय 3 क्षेत्ररक्षक परंतु 9 मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकी करतील. गोलंदाज येतील चेंडूवरती. दरम्यान एकच धाव. 2 धावा खर्च केला घेतील. यस 2 धावा घेतल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं एकच धाव येईल परंतु चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा घेतल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा समीर मेंगाल तयार. कॅमेरामॅन इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं तन्मय भांगरेसाठी. यावेळेस देखील हार्ट शॉर्ट पिच बॉल आणि या बॉलला सरळ फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. डीप कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. तन्मय भांगरेचा विचार केला गेला तर चौकारानं षटकारामध्ये तब्दील करतोय प्रत्येक बॉलला. चौकारानं षटकारांची बोली भाषा बोलता मैदानाच्या आतमध्ये तन्मयच्या बॅट मधनं चालू आहे. धावफलक 6च्या मदतीने पुन्हा एकदा पुढे सरकले जाईल. जाऊन पोहोचेल 61 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावर समीर मेंगालच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. समीरचा विचार केला गेला तर तब्बल 5 चेंडू फेकत असताना 21 धावा खर्च केला गेला समीरच्या माध्यमातून. समीरला कमबॅक करावा लागेल. एखादा शेवटचा चेंडू डॉट हाताळावा लागेल किंवा विकेट्स घ्यावे लागतील. कारण जर तन्मयला आपण असे चेंडू हाताळाल तर मात्र कुठेतरी समीकरण वेगळं पाहायला मिळेल. धावफलक मोठ्या अंकेवरती पाहायला मिळेल या शंका नाही आहे. कारण समोर बॅटर आहे तन्मय भांगरे ऍज अ आयकॉन म्हणून खेळतो आहे. दरम्यान पुन्हा एकदा समीर तयार तन्मय भांगरेसाठी. अजून एक मोठा फटका. पटके नाही तर चटका लागून जाईल गोलंदाजाला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा डोकलाय. षटकार 6 धावा. पाहू शकाल धाव फलक 6च्या मदतीनं पुढे सरकलं जाईल. एक गडी बाद 67 धावा. 8 चेंडूचा खेळ करत असताना 32 धावांचं योगदान तन्मय भांगरेचं लाभलं आहे. 8 चेंडू फेस केले गेले तन्मयच्या माध्यमातून आणि तब्बल 32 धावांवरती खेळतो आहे.
पाहू शकाल नवीन गोलंदाज वापरला जाईल योगेश दोरे मॅन फ्रॉम वाऱ्याचा पाडा. ज्या वेळेस दिशा दिली गेली आहे चेंडू निघून चाललाय फायनल लेग रिजनला अलॉंग दी कार्पेट एकदा पूर्ण केली गेली आहे एकच जागेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक मात्र अनिल थोराडच्या माध्यमातून या वेळेस तन्मयला दिली जाते. अनिल थोराडचा विचार केला गेला सलामी वीरच्या भूमिकेत आलेला हा फलंदाज मात्र आपल्या फलंदाजांना एका आणि दुसऱ्या धावेनं योगदान देत असताना चांगले योगदान मात्र अनिल थोराडचे लाभलं आहे. या वेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय जसा बॅटच्या रडार मध्ये आलाय तसा फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अजून एक 6 धावांसाठी षटकार. धावफलक पाहू शकाल या षटकाच्या मदतीनं 74 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. तब्बल 74 धावा जमा करण्यात यश आलंय डीएस स्पोर्ट्स साईप्रेमी या संघाला. दरम्यान नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा योगेश दोरे तयार तन्मय भांगरेसाठी अजून एक बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय तन्मय भांगरेनं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं वडाच्या झाडाच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. विकेट हॅट्रिक षटकाराची हॅट्रिक जर केली तन्मयसाठी वैभव धात्रक साठी षटकार हॅट्रिक साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅलो काय प्रॉब्लेम आहे पंचा बॉल फुटलाय का? चला स्पीडअप करा पंच लय उशीर झालाय या सामन्यामध्ये आपण खूप वेळ घेत आहेत. चला स्पीडअप करा लवकर स्पीडअप करा अन्यथा परत बॉल दिला जाणार नाही. पुन्हा एकदा योगेश दोरे तयार तन्मयसाठी. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय अलॉंग द कार्पेट बॉल निघून चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. स्ट्राईक कुठेतरी तन्मयकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये कुठेतरी एक विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज अनंताला जावं लागेल माघारी अनिलला जावं लागेल माघारी. बॅक टू दी पवेलियन. एक स्टार फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल तर दुसरा स्टार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. मॅन फ्रॉम गोपालपाडा दादू भगत मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. नॉन स्ट्रायकर इनला पाहू शकाल दादू भगत. दरम्यान योगेश दोरे तयार तन्मय भांगरेसाठी. यावेळेस मिस टायमिंग आहे जज करतायत विकेट. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये कॅरी केली जाईल. तन्मय भांगरेला यावेळेस शांत ठेवलं गेले मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा मासा एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये कॅरी केली गेली आहे. योगेश दोरेला एक चांगलं यश मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तन्मय भांगरे बॅक टू द पवेलियन. तर टीआर सर्कलचा नियम नाहीये क्रॉस करू शकता.
डगआउट मध्ये कोणी खाली उतरायचं नाहीये, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. यावेळेस देखील दिशा दिली गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय बालकृष्ण दोरे. मॅन फ्रॉम वाऱ्याचा पाडा. बॉल निघून चाललाय अलॉंग दी कार्पेट. तिसऱ्या धावेसाठी धावतायत, परंतु डायरेक्ट हिट आणि अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी होईल. बाद 2 धावा ऍड केल्या जाईल स्कोरबोर्ड वरती. तिसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस आहे. एक शॉर्ट रन देखील आहे, मात्र एकच धाव घेतली जाईल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. ब्याऐंशी धावा धावफलकावरती यश आलं यावेळेस बॅटिंग करत असताना फलंदाजांना. डी स्पोर्ट्स साई प्रेमी संघाला 82 धावा जमा करण्यात यश आलंय. 5 गडी बाद. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. मैत्री ग्रुप आयोजित शहापूर आदिवासी प्रीमियर लीग. मायक्रोफोन वरती थोडासा बदल केला जाईल, जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. अजयजी दापटे सर. यस, थँक्यू सो मच. हॅलो, स्वागतम सुस्वागतम शह सुस्वागतम. दिवस हा फायनलचा दिवस क्रमांक 5 आहे आणि पाहिलं तर टॉप 4 मध्ये जाण्यासाठी लढत पाहायला मिळते. या डीएस फोर्स विपक्ष टीम आदिवासी सुवीर टीमला बनवायचं तर 83 धावा 30 बॉल्स, तब्बल 5 ओव्हर्स आहेत आणि 5 ओव्हर्स मध्ये 83 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट खूप मोठं आहे आणि टार्गेट खूप मोठं अगदी बनवताना अडचणी तरी येतील. या अडचणीला पूर्णपणे पानतांत्रिक आणि पूर्णपणे या अडचणीवर पाणी फेरण्यासाठी या 2 सलामीचे वीर मैदानाच्या आतमध्ये योगेश दोरे आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय दीपक शेवाळे. मॅन फ्रॉम आंबिवली कपचा हा टायगर येतो. स्ट्राईक एंडला योगेश दोरे तयार झाला. वारापाडा गावातला हा ब्रँड येतो. दोन्ही गाव आपण पाहिलं तर एकमेकासमोर आहेत, तर अगदी माहितीचा चषक आपल्याला पाहायला मिळतो. आदिवासी प्रीमियर लीग शहापूर तालुका पर्व पहिलं 10 मार्च आज दिनांक आहे आणि अगदी पाहिलं गेम स्टार्ट होते. गेम ऑन. कुठे ट्रॅक वर षटक पहिलं मॅन्डेटरी जोडलं जात्या. योगेश तयार. पहिला बॉल टिपिकल स्टाईल विराट कोहली स्टाईल नेतो आहे. हा जबरदस्त 4चा फटका, एक वेगवान 4 येथील चौकार. सुरुवात केली गेली आणि खरं तर युद्धाचा आवाज
यायला गेलाय. लढाऊ जहाज मध्ये ज्या पद्धतीने लढाऊ जहाज एखाद्या विरोधकावर फायरिंग करत आहे त्याचप्रमाणे ते योगेश दुरोच्या पाठबद्दल 4 धावे त्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात केली गेली आणि पाहिलं तर 4 धावा पाहायला मिळत आहेत. कौतुकास्पद कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे आणि जो मॅच हरणार आहे तो तब्बल एक ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे. त्यावेळेला 83 धावा बनवायचं कारण 1 आणि 2 धावे जमणार नाहीये. फक्त तिथे विकेट करण्याची गरज आहे. 4 धावा धावबल कव्हर षटक पहिलं सुरुवात केली गेली आहे. 30 बॉल्स तर 83 धावा षटक पहिलं पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर तयार. तन्मयचा बॉल ओ स्विंग जास्त होती आणि गती कमी. पहा स्पीड सिद्ध करतो तन्मय की कारण एखाद्या गोलंदाजाकडे अर्धी क्षमता असते ती क्षमता अगदी तन्मयकडे आहे. एखाद्या गोलंदाजाकडे जर अगदी उच्च गतीची शैली असते तर शैलीकडे एखाद्या उच्च दर्जाचं स्थान देखील कमवू शकतो आणि ते स्थान अगदी तन्मय भांगरी करतो. फुल सरळ बॅट न खेळला एक सिंगल कंप्लीट केली जाईल. ओ फक्त एक सिंगल बॉल फेकलाय कुठे पहा. बॉल फेकणं देखील अत्यंत गरजेचं आहे कारण बॉल फेकी अत्यंत महत्वाचे बॅकअप क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे. एक सिंगल या बॉल सुरू आणि पाहिलं तर एक सिंगल न धावसंख्या धावपल करून पाहायला मिळते. 5 धावा बोन बोनचं समुद्र बनताय. 1-1 धावेला महत्व आहे. स्टंप आपण द्या एकंदरीत सारखी करा. स्टंप महत्वाचा मुद्दा आहे. लॉर्ड्स कार्यक्रम होतो तर अर्थात जे विजेता संघ ठरले सकाळ सत्रापासून ते सर्व संघाच्या कर्णधारांनी लॉर्ड्स साठी या खेळाडू किट मध्ये येणं करायचं आहे लवकरात लवकर. आणि मॅच चालू त्या मॅच मध्ये 12th मॅन देखील अनिवार्य आहे. आणखी एक बॉल ओ स्विंग पहा जादूगरी व्हायला मिळत्या. ओ हा जास्त स्पिन झालाय आउट ऑफ स्टंप. अवांतर ऍड होईल अनगदिया एक्स्ट्रा धावबैने धावबल कव्हर आता थोडा अंकित होईल कारण आता धावा धावबल करून पाहायला मिळतील 6 धावा. आणि दिलदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व आजच्या अगदी आमच्या सोबत लागले. थँक्यू सो मच सर. आपला अमूल्य वेळ कराने आपण खर्च केलात आणि इथपर्यंत केलंय. आपण मॅचचा मनमुरांना आनंद घ्या. हा फटका ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक आहे. बराच बॉल हवे मध्ये एक सिंगल कंप्लीट सेफ झोनला बॉल 2 दुसरीचा प्रयत्न कंप्लीट केला जातो. पण पाहिलं तर कौतुकास्पद हा बॉल दुसऱ्या धावेसाठी पाठवला होता. 2 धावे बॉल सुरू येतील आणि 2 धावेने धावबल कव्हर पाहिलं तर आता उच्च दर्जाचा स्कोर कमवण्याचं कार्य केलं जाते कारण आता 8 धावा धावबल कव्हर अंकित होताना पाहायला मिळत आहेत. षटक पहिलं 5 ओव्हरची मॅच समीकरण 83 धावेचं डोकेदुखी ठरणारा फलंदाज आपण पाहाल दीपक शेवाळे नावाचा खेळाडू. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर दीपक शेवाळे नावाची विकेट कमवावी लागेल. ब्रँडेड खेळाडू. ओ स्विंग जास्त होती पहा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. जीवनामध्ये अत्यावश्यक महत्वाचा संघर्ष असतो तो संघर्ष इथे पाहायला मिळतो की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई मान नहीं होता की जब तक न पडे हथौड़ के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पूर्णपणे डोक्यावर घाव सुटल्याशिवाय आपल्याला संसार कळत नाहीये. ओ हा देखील स्विंग केला गेलाय ऑन साइड लाग दिया. षटक पहिलं कंप्लीट तन्मय भांगरेने खर्च केल्या फक्त 8 धावा. षटक पहिलं कंप्लीट पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचे 24 चेंडू राहिलेत. तब्बल 83 धावा बनवायच्या आहेत कारण इथून पाहिलं तर अजून 75 धावांची गरज आहे. 24 बॉल्स 75 धावा समीकरण अवघड बनलाय. पण घड्याळाच्या काटामध्ये एखादा अवघडपणा येऊ शकतो पण वेळेमध्ये देखील अवघडपणा येऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण वेळेला वाचवा. वेळेला महत्व द्या कारण घड्याळामध्ये तब्बल आता अगदी 2 वाजून 10 मिनिटे जे विजेता संघ ठरले त्या सर्व संघाच्या कर्णधारांनी इथे खेळाडू किट मध्ये लॉर्डसाठी यायचं आहे. सर्व जे मॅच शिलेदार विजेता ठरले त्या सर्व संघाच्या कर्णधारांना आवाज येत असेल तर आपण अगदी यायचं आहे लॉर्डसाठी. खेळाडू किट मध्ये लॉर्ड्स होतील. तब्बल 8 धावा. षटक क्रमांक 2 योगेश दुवरे आणि दीपक शेवाळे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक 2 प्रगतीपथावर जोडलं जाईल. एक नाव ट्रॅक जोडलं जाईल आणि ट्रॅक वरती आता आलाय भाऊ चव्हाण. एक तेज गोलंदाज आहे. पहिला बॉल फुल ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगला. एक सिंगल केली जाईल कंप्लीट. एकच सिंगल. ओ पहा 1-1 धावेला महत्व नाही. 1-1 धावेने जमणार नाही कारण इथे फक्त एल्गारची गरज आहे. आगीची तोप आणि तोफेच्या गोळा इथे फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. 6 धावा एक सिंगल येईल आणि सिंगल न धावसंख्या धावबल कव्हर आता पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावबल कव्हर.
जास्त स्विंग ऑफ साइड लेग स्टिकला क्रॉस होतो अवे फ्रॉम द बॉडी इज अवंतर ऍड एक्स्ट्रा होते एक्स्ट्रा धाबीने डबल कव्हर थोडा भिंतीला फेविस्कॉल चिपकवलं होतं त्या फेविस्कॉलला थोडा आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो कारण आता धाबा डबल कव्हर 10 धाबा डबल कव्हर पाहायला मिळत आहेत डबल डिजिट अंक प्राप्त झाले गेलेला हा देखील बॉल चेक करावा लागेल गणजी बोरसरांच्या माध्यमातून ऑफर अवे फ्रॉम द बॉडी आणखी एक रिव्ह्यू घ्यायचा आहे का रिव्ह्यू घेतला जातो वाईट रिव्ह्यू टेक्निकल टीम आपण सज्ज व्हा तब्बल हा वाईट बॉल पंच सिग्नल आहे तर इथे रेफर केलंय बॉलरने की डॉट बॉल येतो चेक केला जातो अवे फ्रॉम द बॉडी शरीराच्या बाहेर बॉल फेकलाय वाईट बॉल क्लिअर वाईट बॉल येतो पण प्रत्येक टीम साठी फक्त एक रिव्ह्यू आहे ही नोंद असावी तर रिव्ह्यू ते संपला गेला त्याच्या पुढे रिव्ह्यू देऊ शकत नाहीये तब्बल 11 धावा रिव्ह्यू खूप इम्पॉर्टंट असतो तो रिव्ह्यू ते गमावला गेला 11 धावा धावबलकर भाऊ चव्हाण हा गोलंदाजी ट्रॅक बरा सज्ज झाला 83 धावा खूप मोठा टार्गेट आहे संघर्षाची ज्योत संघर्षाचा दिवा पेटवावा लागेल स्पीड जास्त होता बॉल वर अडवला जाईल एक सिंगल कंप्लीट केले जाईल फक्त एक सिंगल इक्का दुक्का से चलने वाला नहीं इस बार 4 और 6 की जरूरत है एक आणि 2 धावे जमणारच नाही फक्त तिथे विकेट करण्याची गरज आहे तर खेळाडू किट मध्ये फक्त टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे जर आपण जल्लोष केला तर 2 धावेची पेनल्टी असणार आहे ही देखील नोंद घ्यायची आहे तर धावबलकर 12 तर विजेता संघ अगदी खेळाडू किट मध्ये यायचा आहे इथे अगदी लॉस होत आहेत 2 बॉल्स रिलीज केले गेलेत अजून 4 रिलीज करायचे आहेत तब्बल 12 धावा आपल्या अनुपस्थितीमध्ये देखील लॉस होत आहेत हे नोंद घ्यायच्या विजेता संघ यायच्या नंतर आपल्या अनुपस्थितीमध्ये देखील लॉस होतील हा बॉल फेकला अगदी परफेक्ट नाही थोडी चुकी केली आहे अवे फ्रॉम द आणखी बॉल फेकला आपण तर लेग स्टिकला क्रॉस होतो एक्स्ट्रा धावा येत आहेत कारण एक्स्ट्रा धावा कशा येऊ पण धावा येणं गरजेचं आहे कारण 83 धावा बनवायच्या आहेत आज आदिवासी सुवरिक टीमला खऱ्या अर्थाने पूर्णपणे संघर्ष करते आदिवासी सुवरिक ऍप देखील युट्यूब वरती आपण गेलं तर म्हणजे लग्न वगैरे जमवायचं असेल तर आपण जाऊ शकता आदिवासी सुवरिक ऍपला डाउनलोड करा तिथे अगदी संपूर्ण ज्या क्लासने व्यक्ती आहे त्या क्लास मधील अगदी मुलं पाहिजे असेल तर आपण आदिवासी सुवरिक या चॅनलला डाउनलोड करा ओ डाउनलोडेड फटका आहे ऍप्स नाही तर हा मॅप्स आहे 6चा जबरदस्त दणकेदार षटकार 6 येतो एल्गार कणखर बाण येतो 6 आणि दणकेदार फटका येतो 6 धाबेने एक मेजवानी जी धावबलकावाची आहे ते अंकित होताना पाहायला मिळते 19 धावा धावबलकावर षटक अगदी चालू आहे दुसरं तर गणजी बोयसला पण स्पीडअप करायचा वेळ आपल्याकडे नाही वेळच नाही ही नोंद असावी तब्बल घड्याळमध्ये 2 वाजून 14 मिनिटे झालेत तर प्रत्येकी ओव्हर साठी फक्त 5 मिनिटे आहेत जे विजेता संघ आपण ड्रिंक ब्रेक मध्ये ते लॉस होतील 21 बॉल 64 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे मिस टाइम स्ट्रोक संधी आहे संधीचं केलंय सोनं अनगदिया इथे बाद होतो आहे योगेश दुवरे बॅक टू पॅव्हिलियन एक गडी बाद फक्त आणि फक्त धावा धावबलकर 19 लो परिस्थितीमध्ये अगदी अडकली गेली न्यू बॅटर आता दाखल होतो मयूर सावंत एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे अनेक असतात हॅलो शहापूर तालुक्यामध्ये आपल्या क्रिकेटच्या नगरीमध्ये चांगलं नाव कमावलंय अगदी अक्षय सावंत येतो धावबलकर 19 धावा षटक दुसरा मयूर सावंत आणखी एक
हा फटका देखील पूर्ण कारण अर्ध्या खेळपट्टीवर बॉल रिलीज झाला. फक्त देखील परफेक्ट डॉट येतो. धावपल फक्त 19 मयूर सावंत हा खेळाडू आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर दीपक शेवाळे नावाचा हा खेळाडू देखील आहे. दोन्ही वीर मैदानाच्या आतमध्ये मैदानामध्ये लढाई चालू, पण ही लढाई झुंज किती धावेपर्यंत राहील, कारण 83 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट खूप मोठा आहे आकाशामध्ये सेव्ह करण्यासाठी सर्व काय, परंतु ही आकाशमय सेव्ह होईल का? हा फटका बॉल चुकीचा आहे, लेग स्टिकला क्रॉस होतो अवे फ्रॉम द बॉडी. आणखी एक परफेक्ट वाईट बॉल फेकलाय. एक्स्ट्रा धावा देणं गरजेचं नाही. धावफलक थोडा अगदी जरूर स्ट्रॉंगली आहे, परंतु स्ट्रॉंगली धावफलक पुढे नेण्याचं कार्य अगदी इथे केलं जाते. टीम आदिवासी सुरीक लढताना पाहायला मिळतो. 20 धावा धावफलकावर, षटक अगदी दुसरं. फटका पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आदिवासी जंकार 6 दणकेदार कणखर षटकार येतोय. कुरकुरीत चमचमती 6 षटकार. या बॉसवर 6 येतील आणि षटक कमिटी दुसरं झाला. धावफलकावर 6 धाब्याच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर अंकित होताना पाहायला मिळते. 26 धाबा. मयूर सावंत हे नाव सध्याच्या घडीला कोरलं गेल्या. दीपक शेवाळे आणि मयूर सावंत 2 बॉल्स मध्ये तब्बल 6 धाब्याचं योगदान दिले गेल्या. तब्बल 2 षटक कंप्लीट आणि धावफलकावर 26 धावा कुठल्या गेल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण तब्बल 400 युट्यूब वर्ग जोडले गेले, तर संपूर्ण त्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग क्रिकेट रसिक जोडले गेलेत, आपल्याला देखील मैच समालोचक अजय धापटे मनाच्या अंतर्गत सहर्ष स्वागत करतो. 400 प्रेक्षक, 400 युट्यूब वर्ग कौतुक करावं लागेल क्रिकेट प्रेमी, कारण त्यांना देखील माहिती आहे की आदिवासी प्रीमियर लीग चालू शहापूर तालुका अगदी चांगलं आयोजन, दमदार आयोजन, देखणी रूप आज मॅच पाहायला मिळते. स्पीडअप करायचं ती मीटिंग नको मित्रांनो. डीएस स्पोर्ट मीटिंग साठी वेळ नाही, आपल्यासाठी मीटिंग साठी वेळ नाही, ही देखील नोंद घ्यायची आहे. कारण 26 धावा, 18 बॉल्स आणि 57 धावांची गरज आहे. 18 बॉल 57 धावा, कारण पूर्णपणे इथे फक्त आकाशमय झेप करावी लागेल. एक सुंदरमय शैली बॅटिंग करावी लागेल, कारण कौतुकास्पद आणि योग्य रीतीची बॅटिंग हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. दीपक शेवाळे या खेळाडू ते शांत बसून जमणार नाही, तर फक्त बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स द्यावा लागेल. 18 बॉल्स आणि 57 धावा. गोलंदाज ट्रॅक वर आलाय दीपक धापटे. चला मॅच चालू करा, वेळ आपल्याकडे नाहीये. दीपक आपल्याकडे वेळ नाही, देखील नोंद घ्यायचे. गणेशजी भोईर सर आपण लगेच बॉल टाकायला सांगा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. तब्बल धावा धावफलकावर 26 आणि षटक तिसरं. दीपक धापटे तयार. स्ट्राईक केला दीपक शेवाळे. दीपक वर्सेस दीपक, दीपकची ज्योत आणखी एक पेटली गेलेली आहे. 6चा येतो आहे टोला आसमानी षटकार. 6 येथील बॉल्स वर अगदी आदिवासी सुवरी टीम साठी या संघर्षाचा पाठबद्ध षटकार येतो. 6 येथील आणि 6 धावसंख्या धावफलकावर पाहिली तर अंकित होताना पाहायला मिळते तब्बल 32 धावा. रमेशजी वागसर आणि सर या स्पर्धे टीमचे ऑनर आहेत आणि संघ मालक देखील आहेत. त्यांची टीम पाहायला मिळते आणि पूर्णपणे आनंदाचा हा षटकार येतो. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. षटक अगदी चालू आहे तिसरं. रमेश मोरे आणि दौलत वागसरांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार ठोका तर मिळवा 1000 रुपये रोख अँड कॅश. रमेशजी मोरे सर आणि दौलतजी वागसरांच्या माध्यमातून लगातार बॅक टू बॅक 3 षटकार तर 1000 रुपये रोख अँड कॅश देण्यात येईल. फक्त दीपक शेवाळ्यासाठी आहे. तब्बल धावा धावफलकावर पाहिल्या तर 38 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार टोकले तर एखादा आणखी षटकार टोकला तर 16 बॉल्स आणि 45 धावा. स्पीडअप करायचं, स्पीडअप वेळ नाही आपल्याकडे. दमदार आयोजन, दमदार नियोजन आज मैत्री ग्रुप या अगदी टीमने केलेले आयोजन पाहायला मिळते. वेट केला तर अगदी पॅन्ट दिली जाईल, ही देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम्स. स्पीडअप करा, स्पीडअप. वेळ आपल्याकडे नाही. तब्बल 38 धावा धावफलकावर 83 धावांचं टार्गेट होऊ तर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. दीपक शेवाळे
वॅड हे बॉस ऑन साईडला सरळ बॅटनं स्पीड जास्त आहे, अडवला जाईल बॉल, फेकला जाईल तर पुरती फक्त एकच सिंगलची कंप्लीट केली जाईल. तेवढा नाखुश आहे फुलर लेनचा बॉल आणि तेवढा अगदी नाराज आहे. एक सिंगल बॉसवर जोडली जाईल, एक सिंगल न पाहिलं तर धावसंख्या धावबल करून पाहायला मिळते 39 धावा. दिखणी स्वरूप अगदी पाहण्यासारखं स्वच्छ प्रेमळ अगदी क्वालिटी मध्ये क्लॅरिटी आज एबडी स्पोर्ट या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाते. 100% अपॉइंटमेंट आणि 100% कमिटमेंट या बॉल्सवर पाहिलं. वाईड बॉल अवांतर ऍड एक्स्ट्रा धाव येतो, एक्स्ट्रा बॉल येतो, एक्स्ट्रा बॉल देखील फेकअप लागेल आणि एक्स्ट्रा धाव देखील येते. धावसंख्या धावबल करून आता 40 धाव पाहायला मिळत आहेत. षटक जे तिसरा आहे ते थोडं अगदी कमकुवत राहिलं गेलंय कारण दीपक धापटे थोडी चुकीची गोलंदाजी करतो. ओ पहा अगदी चमत्कारी गोलंदाजी अगदी बॉल फसवणुकीचा फेकला होता, अगदी परफेक्ट डॉट बॉल येतो. धावसंख्या स्थिर आहे, धावबल करून पाहिल्या तर फक्त 40 धावा पाहायला मिळत आहेत. विघ्ने आनंद खऱ्यातनं व्हावा आणि तो आनंद मैत्रीच्या रूपामध्ये यावा. बॉल फेकलाय कुठे, ओ बॉल नो आहे, बिमार त्याच्या पुढे जो फ्रीटचा बॉल आहे प्रशिकांनो उघडे डोळे पहा नीट करण्याच्या पुढे चेंडू अगदी फ्रीटचा बॉल गोड मेजवानी आहे आणि गोड मेजवानीच अगदी सामना करण्यासाठी आपण पाहिलं तर मयूर सावंत स्ट्राईक एंडला आहे. धावबल करून 41 धावा. षटक तिसरं. हा बॉल फ्रीट वर आसमानी टोला देखनीय 6चा जबरदस्त फटका येतो. षटकार या बॉल्स वर 6 येतील तर 7 धावेने धावसंख्या धावबल करून पाहिली तर आता 47 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 13 बॉल्स आणि 36 धाब्यांची गरज मॅचची समरी पाहिली तर इक्वेशन आपण पाहिलं तर 13 बॉल्स आणि 36 धाब्यांची गरज आहे. शेवटचा बॉल फेकायचा आहे, आडाओड करू नका नाहीतर 2 बॉलची पेनल्टी असणार आहे, ही नोंद घ्यायची आहे. 2 बॉल्स किंवा 2 रन्स तर पेनल्टी करावी लागेल. आदिवासी सुब्रिक संघ स्पीडअप करायचा आहे दोन्ही टीम्स. पूर्णपणे आनंद आमच्या आदिवासी सुब्रिक अर्थातच एक टीमचे मालक किरणजी रेरा सर पूर्णपणे आपण पाहतोय आनंद चेहऱ्यावरती आलाय कारण मॅच होत आहे जे आहे ऑनरशिप केली गेली आहे. थँक्यू सो मच. तब्बल 47 धावा धावबल कव्हर. ओ इथे हेलिकॉप्टर होताण हा विकेट येतो. षटक कंप्लीट तिसरं आणि अगदी या मोहरा बाद होतो. ड्रिंक ब्रेक आपण लगेच जा. ड्रिंक ब्रेक होतोय तर ड्रिंक ब्रेक साठी आपण पाणी यायचं आहे. शेवटचे 12 बॉल्स आणि 36 धाब्यांची आवश्यकता आहे. अगदी त्या रोड साठी यायचं आहे. ड्रिंक ब्रेक मध्ये आवाज आला होता आपल्यापर्यंत कर्णधार विजेता संघ ठरले तर अगदी आपण यायचं आहे. लाईव्ह स्ट्रीम आपण इकडे वळा प्रामुख्याने कारण इथे लाईव्ह लॉट्स होत आहेत. विजेता संघ आपण अगदी खेळाडू किट मध्ये येणं करायचं आहे आणि 12th मॅन आपण देखील यायचं आहे. इथे अगदी लॉट्स होत आहेत. लॉट्स आपण अगदी रजिस्टर उडवायचे पाडायचे आहेत. टॉप 4 मध्ये केलेल्या प्रवेश ज्या टीम्स आहेत त्या टीम्स इथे लॉट्स होत आहेत आणि अगदी ज्या पहिल्या 2 चिठ्ठे उचलायचे आहेत. ज्या प्रथम 2 चिठ्ठे उचलले जातील ते सेमीफायनल क्वार्टर सेमीफायनल क्रमांक पहिले असणार आहे आणि जे चिठ्ठे उचलायचे आहेत. सकाराम साहेब आपण यायचं आहे. 2 चिठ्ठे क्वार्टर 2 उचलायचे आहेत. क्वार्टर सेमीफायनल क्रमांक पहिली मॅच ठरणार आहे आणि जी पहिली मॅच आहे जी आहेत RK11 त्यांच्या अगेन्स्ट टीम फाईट करताना पाहायला मिळेल. विनर संघ RK11 आणि विनर संघ पहिला सामना असेल.
डीके स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम फाईट करताना पाहायला मिळेल. पहिला सामना श्री स्पोर्ट्स, डीके स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स मध्ये पहिला सामना असेल, कारण विनर संघाला थोडासा ब्रेक दिला जाईल, त्या कारणाने त्यांचा सामना दुसरा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. RK11 आणि विनर संघ दुसरा सामना असेल. श्री स्पोर्ट्स आणि डीके स्पोर्ट्स पहिला सामना खेळवला जाईल. चला दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी यायचं, लगेच टॉस केला जाईल. श्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पाठवा आणि त्याच अगदी बरोबर आपण पाहिलं तर डीके स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पाठवा इथे नाणेफेक केली जाईल. लगेच आपण जोडा टॉस कक्षामध्ये महत्वाची मॅच आहे. 12 बॉल्स आणि 36 धावा. षटक चौथं पहिला बॉल. ओ स्विंग जास्त ती उंची जास्त ऑफ ट्रॅकर बॉल आणि पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. पूर्णपणे वेळ सर्व काय विसरून जा आणि मॅच मध्ये या जिंका, कारण मॅच महत्वाची आहे. वारंवार ही स्पर्धा येणार नाही. तब्बल या स्पर्धेसाठी वर्षाचे 365 दिवस वाट पाहावी लागेल. तर या मॅच मध्ये अगदी जिंका, कोण जिंकेल? ओ बॉल खोदून काढला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि पॅडचा संपर्क आहे. दीपक शेवाळे या आधी खेळाडूच्या बॅट मधून षटकार येतो. 6 येथील बॉल्सवर पाहिलं तर 6 धावेने धावसंख्या धावबल करू पाहिली तर 53 धावा. श्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीके स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचा कर्णधार लवकरात लवकर या पैकी नाणेफेक केली जाईल. सेमीफायनल क्वार्टर सेमीफायनल क्रमांक जी पहिली आहे ती श्री स्पोर्ट आणि डीके स्पोर्ट. आवाज येत असेल तर मित्रांनो लगेच या, नाहीतर फायनल टेक करावी लागेल. ही आपण नोंद घ्यायची आहे. तब्बल 53 धावा. बॅटची टॉप संधी आहे तर त्या सर्कलमध्ये महत्वाचा झेल सोडलाय. झेल नाही तरी मॅच सोडली गेली आहे, कारण हा झेल सोडलाय दीपक या खेळाडूचा. जेव्हा मॅच होईल तेव्हा अगदी नाणेफेक होईल श्री स्पोर्ट आणि डीके स्पोर्ट, कारण कर्णधार इथे अगदी आंब्याच्या व्यक्ती आम्ही पाहिलंय गणेश भोईर सर आहेत. तब्बल 54 धावा धावपलकावर षटक अगदी 14 फेकलं जाते. 9 बॉल्स आणि 29 धावांची गरज आहे. षटक अगदी 14. फुल होताऊन साईडला तन्मयचा बॉल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. इथून पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न चालू आहे. अगदी पाहिलं तर फक्त इथे एकच सिंगलची कंप्लीट केली जाईल. एक सिंगल हे महत्वाचा आहे, कारण महत्वाचा मॅच आपण पाहतात. तब्बल धावसंख्या धावबल करू पाहिली तर 55 धावा धावबल करू पाहायला आहेत. षटक 14 आणि तन्मय भांगरे या गोलंदाजीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. दीपक शेवाळे तयार. बॅटच्या एज ओ इथे संधी मात्र कमावली गेली आहे. अगदी एक महत्वाचा झेल फलंदाज फेल. दीपक शेवाळेच गुण. थँक्यू सो मच संकेतजी दिनकर साहेब. दिनकर सर आपण कधी यायचं आणि व्यासपीठाला आमच्या मानवंदना द्यायचे आहे. म्हणजे व्यासपीठावर आपण यायचं आहे. संकेतजी दिनकर सर आपण अगदी कुठे असेल तर अगदी यायचं आणि चेस वस्ती स्तन्यपान व्हायचं आहे. तब्बल धावपल करू पाहिली तर दोन गडी गमावलेत आणि धावा धावपल करू पाहिल्या तर अंकित होताना पाहायला मिळत आहेत. 7 बॉल्स 28 धावांची गरज आहे. मनमुरांना आनंद घ्या सर, आपण देखील आपला अमूल्य वेळ करताना खर्च केला आणि या मॅचचा मनमुरांद आनंद आपण घेताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आपला अगदी लढत जी आहे ती अगदी टॉप 4 साठी आहे. 4 षटक फेकलं जाते. तन्मय भांगरे तयार झाला. श्रायकला तयार. अक्षय बॅटची ते देखील आवाज आला होता आणि विकेट आणि षटक देखील कंप्लीट. 4 षटक कंप्लीट, विकेट आणखी एक मोराबाद. 0चा चष्मा परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटचे 6 बॉल्स आणि इथून पाहिलं तर आता 28 धावांची गरज आहे. संकेतजी दिनकर सर आपण यायचं आहे. खातूर गावातले गौड व्यक्तिमत्व आणि उद्योजक देखील आहेत. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व संकेतजी दिनकर सर आपण यायचं आहे, कारण एक उद्योजक आहेत आणि खातुली गावचे गौड व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. एक दिलदार व्यक्तिमत्व अनेकदा नाव घेतलं जाते अर्थातच संकेतजी दिनकर सरांचं. तर संकेतजी दिनकर सर आपण यायचं आहे. इक्वलेशन आपण पाहिलं 6 बॉल्स आणि 28 धावांची गरज आहे.
6 बॉल्स 28 धावा. महत्वाची मॅच रफ आणि टप. षटक 5वं अनंत फेकण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅकवर. ट्रॅक 5वं. दादू भगत मॅन फ्रॉम गोपाळपाडा शिरोळ परिसराला संघ बिलॉंग करणारा आहे. तर स्ट्राइक मिळते तयार. 6 बॉल्स 28 धावा. पूर्णपणे मॅच मध्ये अगदी कमबॅक करायचं असेल तर फक्त मध्ये बॅटिंग ही लाईन अगदी पूर्णपणे सुधारावी लागेल. 6 बॉल्स 28. पहिला बॉल तेजने फेकला. वेग होत्या बॉलवर स्पीड जास्त होता आणि पाहिलं तर परफेक्ट डॉट बॉल येतो. 5 चेंडू आणि 28 धावा. पूर्णपणे DS स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. तर थोडा बॅक फुटला जाताना पाहायला मिळतो. आदिवासी सोयरिक संघ थोडा अगदी बॅक फुटला जाताना पाहायला मिळतो. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये फक्त आसमानी टोल्यांची गरज आहे. आसमानी टोला पहिला आलाय का? ओ विकेट. आणि अगदी मॅच पूर्णपणे ती मजा निघून गेली. संकेतजी दिनकर सर आपण असेल तर यायचं आहे. एक उद्योजक आहेत आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत. राम बाद होतोय. 4 बॉल्स आणि 28 धावा. जो मॅच जिंकणार आहे तो टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे आणि जो मॅच हरणार आहे त्यासाठी देखील एक चमचमची ट्रॉफी दिली जाईल. बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट मॅन ऑफ द मॅच टुर्नामेंट संपूर्ण खेळाडूसाठी त्या ट्रॉफीज आहेत. तर जेव्हा बक्षीस वितरण सोहळा होईल तेव्हा संपूर्ण अभ्यास केले जाईल आणि त्या अभ्यासामध्ये ज्या व्यक्तीने ज्या खेळाडूने जास्त धावा कुठल्या जास्त विकेट घेतला त्यांना त्याप्रमाणे अगदी ट्रॉफी दिली जातील. तर तब्बल पाहतात आपण 4 बॉल्स आणि आदिवासी सोयरिक टीम साठी बनवायचे 28 धावा. पूर्णपणे बॅक फुटला गेलेल्या टीम्स पाहायला मिळते. या बॉल्सवर मॅच मध्ये जिंकली गेली टीम DS स्पोर्ट टीमने कारण 3 बॉल्स आणि 28 धावा. संकेत दिनकर सर आपण यायचं आहे. एक उद्योजक आहेत. खातिवली गावातले गोड व्यक्तिमत्व आणि अगदी या चंद्रासारखे प्रेम सुरासारखे तेज आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. संकेतजी सर आपण या आणि चेसवरती स्तनपान व्हायचं आहे. बराच बॉल उंची जास्त आहे आणि विकेट मिळवला फलंदाजांनी किक बाद. शेवटचे बॉल लवकर 2 फेकायचे आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर दादू भगत आपण 2 लवकर बॉल फेकायचे आहेत. हो बॅटर आपण धावत जायचं आहे. 2 बॉल शेवटचे आणि अगदी अजूनही आवश्यकता तर तब्बल 28 धाव्यांची गरज आहे. या ओव्हर्स मध्ये एकही धाव आलेली नाहीये. काय जबरदस्त परफॉर्मन्स DS स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जी मॅच आहे DK स्पोर्ट विपक्ष सिरीज स्पोर्ट. ओ परफेक्ट फटका नाहीये. थोडा मिस आहे आणि मिस झेल नाहीये. फ्लाइंग झेल टिपला फलंदाज बाद. न्यू बॅटर लगेच पाठवा. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल फेकायचा दादू भगत कारण आता शेवटचा बॉल आहे. तर मॅच जिंकल्या. मॅच मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केला आणखी एक टीम DS स्पोर्ट टीमनं. ओ शेवटचा बॉल हल्ला केला होता परंतु फायदा नाही. 4चा टोला षटकार येतो. मॅच हारली गेल्या टीम आदिवासी सोयरिक हार्डलक टीम ठरते. तर DS स्पोर्ट हा संघ अगदी आणखी एक स्थान कमावतो. टॉप 4 मध्ये प्रवेश केला. इथे थोडा बदल आहे. जोडला जाईल गोड आवाज कारण मी इथे थांबतोय. तुम्ही थांबाच नाही. तुम्ही पाहत राहा आदिवासी प्रेमी लीग शाहपूर तालुका पर्व.